मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम। मराठ्यांना त्रास देऊ नका, परभणीतल्या सभेतून निर्वाणीचा इशारा। मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, सरकारनं मराठा आंदोलकांना दिलेल्या नोटिसीवरून जरांगे आक्रमक। सरकारनेच जरांगेंना वेठीस धरलं, आमदार अपात्रता प्रकरण आणि जागा वाटपातही मनोज जरांगेंचा सल्ला घ्या, भुजबळांचे खोचक टोले। मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यानं चर्चांना उधाण। माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी कोर्टाचा झटका, अटक होण्याची शक्यता। राज्यात आठवड्याभरात पुन्हा कोरोना टास्क फोर्स तयार होणार, JN1 वरील आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री सावंतांची माहिती, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचंही केलं आवाहन। 146 खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी दुसऱ्या दिवशीही विरोधकांचं दिल्लीत आंदोलन, हुकुमशाही मोडून काढण्याचा निर्धार। राम मंदिराच्या उद्घाटनानंतर जानेवारी महिन्यातच भाजप लोकसभेचे उमेदवार जाहीर करणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। तर सपने नहीं हकीकत बुनते हैं, लोकसभेसाठी भाजपचा नवा नारा।